I won't look back ever again. You ain't see me activated. You better roll. हाय नमस्ते, मी भारती. माझ्या यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपण करणार आहोत भेंडी. कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी मी भेंडी घेतलेली आहेत आणि त्याचे 2 काप करून असे साईडला 3-3 4-4 काप करून असे मी उभ्याने कापलेले आहेत. छान बघू शकता. आणि त्यानंतर आपल्याला इथे मी घेतलेलं आहे बेसन. त्यानंतर आपण इथे एक अर्धा लिंबू घेतलेला आहे. इथे कोथिंबीर आहे, जिरं आहे, अद्रक, लसूण आणि 2 मिरच्या घेतल्यात. तर आपल्याला यांची मिक्सरमध्ये हे सगळं बारीक करून घ्यायचे. आणि त्यानंतर इथे मी घेतले 2 चम्मच तांदळाचं पीठ घेतले. 2 चम्मच. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर ज्वारी, बाजरी कसलेही पीठ घेऊ शकता, नाहीतर मक्याचंही पीठ घेऊ शकता. आणि त्यानंतर इथे आमचूर पावडर घेतलेली आहे. आणि आपण आता हे सगळे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आणि कशा प्रकारे बनवायची हे तुम्हाला मी दाखवते. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सर्वात पहिला मला सबस्क्राईब करून ठेवा. चला हे सर्व मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया. चला तर हे आपण सगळं बारीक करून घेतले. आणि याच्यामध्ये आपण एकही पाण्याचा थेंब न टाकता आपण त्याला मिक्सरमध्ये असं बारीक करून घेतलेलं आहे. आणि चला तर आपण सुरू करूया. आपल्याला यामध्ये टाकायचे मीठ घ्यायचे चवीनुसार. त्यानंतर आपल्याला यामध्ये हळद मिक्स करायचे. त्यानंतर मी यात 2 मिरच्या टाकलेल्या आहेत, त्यामुळे मी तिखट हे थोडं कमीच टाकते. एक मालवणी मसाला आहे आणि एक साधा मसाला आहे. आणि त्यानंतर 1 चम्मच मी इथे धन्याची पावडर टाकते. आणि जिरं आपल्याला नाही घ्यायचं कारण की जिरं ऑलरेडी मी ह्याच्यात टाकलेलं आहे. चला त्यानंतर आपल्याला इथे आमचूर पावडर टाकायची. 1 चम्मच आमचूर पावडर घ्यायचं. 1 चम्मच आमचूर पावडर घेतली. इथे जे आपलं बेसन आहे, बेसनामध्ये पोट फुगू नये म्हणून आपण थोडंसं हिंग टाकतो. आणि ही जी आपण पेस्ट बनवलेली ती त्यामध्ये आपण 2 चम्मच ॲड करत आहोत. त्यानंतर हा आपण जो अर्धा लिंबू घेतलेला आहे तो यात ॲड करूया आपण. आपल्याला यामध्ये पाण्याचा एकही थेंब टाकायचं नाहीये. आणि हे सगळं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. आणि हे जे बेसन आहे मी 1 वाटी बेसन घेतलंय ते यामध्ये ॲड करूया. त्यानंतर हे जे आपण तांदळाचं पीठ घेतलंय ते 2 चम्मच आपण ॲड करूया कुरकुरीत होण्यासाठी. आणि हे चांगल्या प्रमाणे मिक्स करून घेऊया. चला मिक्स करूया. ही भेंडी खूप छान लागतात आणि मुलांनाही खूप आवडतात. अशा प्रकारे जर तुम्ही भेंडी केली तर तुमचे मुलं सारखे तुम्हाला बोलणार करायला. आणि खूप चविष्ट बनतात. आणि तुम्हीही बनवून बघा अशा प्रकारे भेंडी, तुम्हालाही खूपच आवडतील. चला हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर आपण हे तळायला घेऊया. इथे कढई, मी आता कढईमध्ये तेल टाकते आणि गॅस ऑन करते. आपण जेवढी भजी तळण्यासाठी तेल घेतो ना तेवढंच तेल आपल्याला घ्यायचंय तळण्यासाठी. तोपर्यंत तिथे तेल गरम होते तोपर्यंत हे मी चांगल्या प्रमाणे मिक्स करून घेते. हे मस्तपैकी आपलं सगळं मळून झालेलं आहे. म्हणजे हे बघा कसे याच्यामध्ये आपल्याला एकही थेंब मी पाणी टाकलेलं नाहीये, बघू शकता. आणि आपल्या इथे तेल गरम झालंय की नाही ते आपण चेक करणार आहोत. आपले तेल छान असं गरम झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचे,
हे जे आहेत ना हे असे टाकायचे, असे मोकळे मोकळे करून सोडायचे तेलामध्ये. तेलात सोडल्यानंतर आपल्याला थोडंसं असं हलवायचं. छान असे कुरकुरीत फ्राय करून घेऊया आपण. खूप छान दिसतात आणि लागतात पण खूप छान खायला. आपण चपाती सोबत, भाकरी सोबत, कशाही सोबत खाऊ शकतो. चवीला तर एवढे भन्नाट लागतात की सांगूनच फायदा नाही. लहान मुलांना जर दिले तर ते असेच खाऊन घेणार. चपाती न खाता ते असेच खातील आणि लहान मुलांच्या पोटात तशाही आपल्या भाज्या जात नाही आहेत. त्यामुळे भेंडी जर लहान मुलं खात नसतील तर अशा प्रकारे करा की लहान मुलांना ती खूपच आवडेल आणि सारखी मम्मीला बनवायला सांगते. आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, कारण की मी नवीन आहे. मला तुमच्या सपोर्टची खूपच गरज आहे. आणि माझी भाजी कशी झालेली आहे भेंडीची ही मला सांगा आणि कुठून बघतायत कमेंटमध्ये नक्की मला सांगा. चला तर आपण अशा प्रकारे सगळे फ्राय करून घेऊया. बघा याचा कलर खूप छान झालाय. हे बघा आपले जसे आपण भजी तळतो तशा प्रकारे मस्त असे फ्राय झालेले आहे. आणि हे काय करायचे आपल्याला असे भाजून घ्यायचे. यामध्ये तुम्ही जर तीळ असतात ना आपले व्हाईट कलरचे, तेही तुम्ही याच्यात टाकले तर खूपच छान. ते माझ्याकडे नव्हते म्हणून मी टाकले नाहीये त्याच्यामध्ये. आणि जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही तीळही याच्यामध्ये ऍड करा. आवाज येतोय तुम्हाला? खूप असे कुरकुरीत होतात. हे बघा तुम्हाला मोडून दाखवते, आवाज येतच असेल. चला तर मी हे सर्व फ्राय करून घेते. आणि हे बघा अशा प्रकारे झालेले आहेत आपले कुरकुरीत छान. आवाज येईपर्यंत बघा आवाज येतोय. आणि जर तुम्हाला हे जे भेंडी आवडली असेल तर करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही कुठून बघतायत. तुम्ही बघितलंच असेल माझ्या मुली कशा खातायत. त्यांना अशा प्रकारे जर भेंडी बनवून दिली मी तर त्या आता खातायत. बघा तुम्ही पण तुमच्या मुलांना बनवून द्या. जर त्यांना भेंडी नसेल आवडत. तुम्हाला आवडते ना अशी बनवल्यावर? कशी झाली? हा मस्त. बनवता बनवता तुमची अर्धी भेंडी संपूनच जाईल. आपली भेंडी बनवून झालेली आहे. आणि मी ही अर्धा किलोची भेंडी केलेली आहे. आणि ही अर्धा किलो भेंडी 4 ते 5 जण खाऊ शकतात.